हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौरवृंद हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे श्रीराम आणि सुग्रीव यांच्यामध्ये मैत्री होते, मैत्रीची शपथ होते आणि नंतर मग सुग्रीव श्रीराम सुग्रीवला विचारतात की वालीचे जे शौर्य आहे, वालीचे गुण किंवा त्याचे काही दुर्बलता आहेत त्याच्याबद्दल वर्णन करा. नक्की वालीच्या शक्ती कशामध्ये आहेत आणि त्याच्या दुर्बलता कशामध्ये आहेत. तर सुग्रीव वालीबद्दल जे प्रशंसा करतात ते त्याची भीतीच आहे, ज्यामुळे तो इतके वर्ष ऋष्यमुख पर्वतावर बसलेला आहे. पण सुग्रीव वालीबद्दल वर्णन करताना सांगतो की वाली इतका शक्तिशाली हिरो कधी नव्हता आणि होणारही नाही. वालीची पाठ आहे ती म्हणजे एका पर्वतासारखी. जसे कुर्म अवतारामध्ये भगवान कुर्मदेव त्यांच्यावर जो मंदार पर्वत घासला जात होता, तशा प्रकारे हे वालीची पाठ आहे किंवा छाती त्याची एका वराहदेव प्रमाणे आहे आणि त्यांची नखही नरसिंहदेवासारखी आहेत. एवढंच नाही, वाली इतका शक्तिशाली आहे की वारा सुद्धा त्याच्या महलाच्या आजूबाजूला फिरताना विचार करतो. सिंह कधी त्याच्या महलाच्या आजूबाजूला डरकाळी फोडत नाही. वीज सुद्धा त्याच्या महलावर कधी कडकडत नाही. आणि सर्वात विशेष म्हणजे वालीची जी भूक आहे, कशाची? युद्धाची भूक भयंकर आहे. तसेच वाली हा जेव्हा लहान होता त्याचा खेळ म्हणजे काय होता? तो वनामध्ये जायचा आणि मोठमोठ्या किल्ल्यांवर जाऊन इतके मोठमोठे शिळा तो आपल्या खांद्यावर उचलायचा, वरून खाली खालून वर, जसे मैदानामध्ये कुणी खेळावं तसा तो डोंगरांवर जाऊन खेळायचा. जे देवतांनाही शक्य नाही
अशा गोष्टी तो सहज करायचा. देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा समुद्र मंथन होत होतं, समुद्र मंथनाच्या वेळेस तो मंदार पर्वत जे देवतांनाही उचलणं, असुर देवतांना उचलणं शक्य नव्हतं, ते मंदार पर्वत एकट्या वालीने उचलून तो क्षीरसागरामध्ये ठेवला होता. तर हे वालीचं जे शक्ती आहे, त्याच्यामध्ये विशेषतः रोज 4 पवित्र समुद्र आहेत, त्या समुद्रांना रोज तो भेट द्यायचा. पूर्वेकडच्या समुद्रात जाऊन बाह्य शुद्धीसाठी तो स्नान करायचा. दक्षिणेच्या समुद्रावर जायचा आणि तेथे तो आचमन करून सूक्ष्म अंगांना शुद्ध करायचा. पश्चिम समुद्रात जाऊन जे दिशांचे देवता आहेत दिक्पालांना अर्घ्य द्यायचा आणि उत्तर समुद्रात जाऊन तो अर्च सेवा किंवा सूर्य उपासना, जप करणं ह्या सर्व गोष्टी तो करायचा. आणि या सर्व चारही दिशांच्या समुद्रांना जाऊन अर्घ्य, स्नान, हे सर्व करून आल्यानंतर घरी आल्यावर मात्र त्याचं तेच राजकारण, कपट, द्वेष, स्पर्धा हे परत दिवसभर तेच असायचं. तर वाली बद्दल सुग्रीव जेव्हा प्रशंसा करतो आहे, प्रशंसा म्हणजे कशातून आहे? एक भीती आहे. वालीबद्दलची भीती आहे आणि ती ह्या प्रशंसेच्या रूपामध्ये बाहेर पडते. तर वाली हा अनेक प्रकारचे पुण्यकर्म, संस्कार, विधी ह्या सर्व गोष्टी करायचा. पण हे संस्कार जे आहेत, विधी, वैकल्य जे आहेत, याचा उद्देश एकच आहे, की धर्माला सजवल्याप्रमाणे जसं आपण व्यक्तीवर अलंकार घालतो आणि व्यक्तीला सजवतो, तसंच संस्कारांचं आचरण केल्याने, विधी पालन केल्याने ते एक धर्माला सजवल्याप्रमाणे आहे. परंतु धर्माला विसरून जर हे विधी-विधान होत असतील, फक्त हे संस्कार किंवा फक्त कर्मकांड धर्माला सोडून जर होत असेल, तर ते जसे हवेमध्ये एखाद्याने दागिने लटकावे, त्या प्रकारचे ते कार्य आहे. विधी संस्कार त्यांचा सार म्हणजे फक्त ते करण्यापेक्षाही त्याचं महत्त्व जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, की हे विधी करणं किंवा संस्कार करण्याचा मागचा सार काय आहे? विधी करण्यापेक्षा सार जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पण आपण बघतो वाली आणि रावण हे दोघेही कर्मकांड किंवा हे विधी-विधान पाळण्यामध्ये, तपस्या करण्यामध्ये खूप दृढ होते. वाली रोज 4 समुद्रांना भेट द्यायचा. रोज तिथे अर्घ्य, स्नान, तप सर्व करायचा. परंतु सार जो आहे धर्माचरण करणं, द्वेष न करणं, कपट न करणं, शास्त्रानुसार वागणं, हे मात्र तिथे होत नव्हतं. तिथे एक वेळेस भागामध्ये जे काही ही लीला चाललेली आहे, जे कार्य घडतं आहे, त्याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे. तर स्वर्गामध्ये एकदा एक स्पर्धा चाललेली आहे. नृत्यांगना अप्सरा नृत्य करतायत. त्याच्यामध्ये एक सुंदर अप्सरा आहे. तिचं नाव हेमा. ही जेव्हा स्टेजवर तिथे नृत्य करण्यासाठी आली, तर ती नृत्य करताना तिचं लक्ष एका व्यक्तीने खेचलं. त्या व्यक्तीकडे जो सभेमध्ये मागे बसलेला आहे, पण त्याची जी शरीरयष्टी आहे, त्याचं तेज आहे, त्याने त्या अप्सरेला आकर्षित केलं. आणि जेव्हा नंतर त्यांची भेट झाली, तिने विचारलं, "कोण आहेस?" आणि त्यांनी की "मी मयासूर." हे जे कश्यप आणि दानू यांचे पुत्र हे मयासूर. दक्षाच्या ज्या 13 पुत्री होत्या, त्यांच्यापैकी अदिती जी देवतांची माता आहे, दिती ही असुरांची माता आहे. तसं दानू ही दानवांची माता आहे. तर कश्यप आणि दानू यांच्यापासून
हे दानव आले. तर मयासूर हा कश्यप आणि दानूचा पुत्र, आणि तो सांगतो मी दानवांचा राजा आहे आणि वास्तुकलेमध्ये विशेष प्रावीण्य आहे. वास्तुकलेमध्ये देव, दानव, असुर, मानव कुणामध्ये माझा कोणी हात धरू शकत नाही. वास्तुकलेमध्ये, शिल्पकलेमध्ये. आणि विशेष म्हणजे मयासुराचं जे वास्तुकल शिल्प होतं, की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन असलं पाहिजे. एकदा वास्तू निर्माण केली की त्याच्यामध्ये परत त्याचं रिपिटेशन नसाय. इतका तो दक्ष, इतका तो एक्सपर्ट होता आणि विशेष करून त्याने ब्रह्माजीकडून हा वर प्राप्त केला होता आणि परत तपस्या केली, ब्रह्माजीकडून वर प्राप्त केला, की मला हे जे जे वास्तुकलेचं जे ज्ञान आहे, वास्तु ज्ञान आहे, हे दुसऱ्यांच्या हृदयातून चोरता आलं पाहिजे, असा वर द्या. तर याने एवढी कठोर तपस्या केलेली आहे. ब्रह्माजी म्हणाले, "हरकत नाही. तुम्हाला तेही प्राप्त होईल." आणि जेव्हा हे शिल्प वास्तुज्ञान ब्रह्माजी विचारतायत, फक्त एवढाच वर पाहिजे की आणि काही दुसरा वर पाहिजे? याच्या पुढचं याने काय पाहिजे? कारण की त्यांनी ओळखलं की यांना काहीतरी जास्त हवंय मयासूरला. तर ते म्हणाले, "मयासूर, की शुक्राचार्य जे असुरांचे गुरु आहेत, त्यांच्या हृदयामध्ये जे वास्तु ज्ञान आहे, ते मला प्राप्त करायचं." ते म्हणाले, "तथास्तु." त्यांनी ओळखलं. ब्रह्माजी स्मितहास्य केलं आणि निघून गेले. आणि शुक्राचार्य ध्यानस्थ बसलेले आहे आणि त्यांना कळालं की त्यांच्या हृदयामध्ये काहीतरी खालीपण वाटतंय. आणि जेव्हा त्यांनी ध्यान केंद्रित होऊन बघितलं, तर हा जो दानव आहे, मयासूर, याने स्थापत्य जे ज्ञान आहे, वास्तु ज्ञान आहे, हे ज्ञान त्याने चोरलेलं आहे. तर ते काही बोलू शकले असते किंवा त्याला काही तिथे शिक्षा करू शकले असते, पण त्यांनी तसं काही केलं नाही. आणि सरळ, की हे जे हा जो चोरी करण्याचं जे कर्म आहे, त्याला नक्कीच त्याचा परिणाम भोगावा लागेल, असं म्हणून त्यांनी सोडून दिलं. आणि पुढे मयासूर आणि हेमा हे एकत्र आले आणि मयासुराने जेव्हा तिला अलिंगनामध्ये घेतलं, इतकं प्रेमाने तिला त्यांनी अ, तिला प्रेम दिलं. तिला आयुष्यामध्ये पहिल्यांदा इतकं तिला प्रेम प्राप्त झालेलं आहे. ती पण खूप प्रसन्न आहे, आनंदी आहे. आणि मयासुराने तिला सांगितलं, "तू फक्त डोळे बंद कर." आणि तिने डोळे बंद केले. आपले हस्तकमल आपल्या डोळ्यासमोर ठेवले आणि क्षणात जेव्हा तिने डोळे उघडले, तर मयासुराने एक सुंदर महल, एक नगर तिथे निर्माण केलं होतं. ते अद्भुत असं हे अलौकिक नगर बघून तिला एवढा आनंद झाला आणि ती खूप जीवनामध्ये एक प्रेम, पहिल्यांदा एक कुणी तिला आपलंसं, आपला व्यक्ती तिला भेटलेला आहे, की जो तिच्या प्रेमासाठी काही करायला तयार आहे. ते पुढे संसार थाटला आणि तो जो महल, जे नगर होतं, त्याला नाव दिलं हेमपूर. पुढे त्यांचे 2 पुत्र झाले. ते म्हणजे दुंदुभी आणि मायावी. ते दुंदुभी आणि मायावी हे दोघेही यांनी बघितलं, की जरी आम्ही इथे राहतो आहे, परंतु जे मयासूर इतका बुद्धी कौशल्यामध्ये किंवा त्याचं जे स्थापत्य कला जी होती, वास्तुकला होती, याच्यामध्ये एवढे ते मग्न होते, की त्यांना आपल्या मुलांना देण्यासाठी वेळ नव्हता. आणि वेळ नसल्यामुळे बघतो, की बऱ्याच वेळेस समाजामध्ये पैसा आहे, कौशल्य आहे,
ऐश्वर्य आहे, सर्व सुविधा आहे. पण बऱ्याच वेळेस फक्त कुटुंबामध्ये एकमेकांना वेळ न दिल्यामुळे अनेक समस्या, खास करून रिलेशन्स प्रॉब्लेम्स, जे एकमेकांमध्ये जे संबंध जे आहेत, याच्यामध्ये बऱ्याच वेळेस घर्षण निर्माण होतं, संघर्ष निर्माण होतो. कारण की हा सर्व ज्यावेळेस इमोशनल फीलिंग्स, ज्यावेळेस भावनांच्या स्तरावर एकमेकांची काळजी केली जाते, भौतिक सुविधा एक वेळेस कमी असल्या, चटणी भाकरी खाऊन सुद्धा व्यक्ती जगू शकतो. जर तिथे प्रेमाने बोलणारे माणसं असतील, एकमेकांना प्रेमाने हाक मारणारे माणसं असतील, तर बऱ्याच वेळेस भौतिक सुविधा कमी असला तरी जीवन सहज व्यतीत केलं जाऊ शकतं. इथे हेमपूरमध्ये सर्व काही आहे, पण दुमदुभी आणि मायावी यांच्यासाठी मयासुराकडे वेळ नाहीये. तो फक्त आपलं वास्तुकलेमध्ये कशी प्रगती करता येईल, कुठं जास्तीत जास्त ज्ञान मिळवता येईल, कशी त्याचं नावलौकिक मिळवता येईल, त्याच्यामुळे एवढा व्यस्त होता, की दोघी मुलं जे आहेत, हे त्यांच्यामध्ये एक भयानक ते घरामध्ये न राहता जास्त वेळ ते असुरांबरोबर देऊ लागले आणि असुरांच्या संघामध्ये राहून हळू त्यांनी जगामध्ये आतंक पसरवायला सुरू केलं. ब्रह्माजींना प्रसन्न करून दुमदुमीने 10,000 हत्तीचं बळ प्राप्त केलं आणि मायावी याने आपल्या वडिलांकडून कपटपासून ते परिपक्वता, परिपूर्णता असल्या ज्या काही कला आहेत, त्या तिथे प्राप्त केल्या आणि बघता बघता हे जे दुंदुभी आणि मायावी हे विचार करू लागले, की जे असुर आहेत किंवा देव आहेत, हे फक्त ह्या दानवांच्या कलेचा वापर करून घेत आहेत. मयासुराकडे ह्या ज्या कला आहेत, त्याचं हे फक्त मोठमोठे महल वेगवेगळे मोठमोठे ते तिथे सृष्टी निर्माण करून घेत आहेत. परंतु श्रेष्ठत्व नाहीये. तर आम्हाला आमच्या बळावर तिथे श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे. ही बुद्धी जी आहे, एक वृत्ती जी आहे, दुंदुभी आणि मायावादीमध्ये अ, मायावीमध्ये निर्माण झाली आणि तर हेमा जी स्वर्गीय अप्सरा आहे, आता जी 2 पुत्रांची माता आहे, हिच्यामध्ये मात्र ती बघते की तिघांमध्ये, 3 पुरुषांमध्ये ती अडकलेली आहे. तिची इच्छा आहे की ह्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे. देवतांसारखं त्यांनी एक चांगला व्यवहार करावा, समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करावं. परंतु त्यांच्यामध्ये हे दुष्ट वृत्ती निर्माण झालेले बघून एक आपल्या शक्तीच्या जोरावर एक जे पती आहे, ते बुद्धीच्या जोरावर जगावर वर्चस्व गाजवू इच्छित आहेत आणि 2 मुलं जे आहेत, हे आपल्या शक्तीच्या जोरावर ह्या सृष्टीवर, जगावर वर्चस्व गाजवू इच्छित आहेत. हे बघून तिला खूप दुःख झालं. संतुष्टी नाहीये. म्हणून ती आपल्या पतीला, मयासुराला म्हणते, की "मला एक पुत्री हवी आहे. तुम्ही मला एक पुत्री द्या." तर ते म्हणाले, "ठीक आहे." ते अनेक वर्ष प्रयत्न करतायत, परंतु दैवी कृपेने किंवा दैवी शक्तीने या गोष्टी शक्य होत नाहीये. शेवटी त्यांनी शिवजींची प्रार्थना केली. शिवजींना प्रसन्न करण्यासाठी तपस्या करू लागले आणि भोलेनाथ, भगवान शिव मयासुराच्या तपस्याला प्रसन्न होऊन ते सांगतात, की "का एवढी कठोर तपस्या करतोयस?" मयासुर म्हणाला, "हे भगवन, आमच्या उदरी एक पुत्री हवी आहे, एक मुलगी, एक कन्या हवी आहे." भगवान शिव म्हणाले, "नक्कीच तुला पुत्री प्राप्त होईल, एक कन्या रत्न प्राप्त होईल. पण तिचा जन्म जो आहे, हा सर्वसाधारण लौकिक पद्धतीचा नसणार आहे. तिचा जन्म हा अलौकिक, अद्भुत असेल आणि लवकरच तुम्हाला ते कन्यारत्न प्राप्त होईल." आणि मयासूर खूप प्रसन्न होऊन घरी गेला. त्याने हेमाला सांगितलं आणि कालांतराने अचानक एक दिवस एक म्हातारा ब्राह्मण, एक सुंदर सुस्वरूप अशी कन्याला घेऊन तो म्हातारा ब्राह्मण जेव्हा
मयासुराच्या महलमध्ये प्रवेश केला, तर मयासूर त्याचं तेज, त्याचं पवित्रता, शुद्धता बघून स्वाभाविक मयासुराचे हात त्या ब्राह्मणासमोर अ, जोडले गेले आणि ते ब्राह्मण मयासुराला सांगतात की हे मयासूर, या मुलीचा आपली मुलगी म्हणून सांभाळ कर. ही कन्या अलौकिक, खूप विशेष आहे. ही कन्या गोंधळलेल्या स्थितीमध्येही स्थिर राहण्यामध्ये एक मूर्तिमंत स्वरूप असेल. हं. खूप कठीण असतं जीवनामध्ये जेव्हा कठीण प्रसंग येतात. अनेक वेळेस जीवनामध्ये जेव्हा घडामोडी होतात, उलथापालथ होते, जेव्हा आपली बुद्धी, भावना स्थिर असतात, आपलं घराचं बाहेरचं वातावरण स्थिर असतं, मन एकाग्र होऊन भगवंतावर चिंतन करणं सोपं जातं. पण जीवनामध्ये जेव्हा उलथापालथ होतात, त्यावेळेस भगवंतावर मन एकाग्र करणं किंवा आपल्या भावनांचा आवेग नियंत्रण करणं खूप कठीण असतं. परंतु हे जे ब्राह्मण आहे ते सांगतात, ही जी कन्या आहे, हिची विशेषता म्हणजे की गोंधळलेल्या स्थितीमध्ये स्थिरतेची ती मूर्तिमंत स्वरूप असेल. इतिहास 5 पवित्र स्त्रियांमध्ये हिचंही स्मरण करेल. त्यामध्ये जेव्हा 5 पवित्र स्त्रियांचं जेव्हा स्मरण केलं जाईल, तेव्हा हिचं सुद्धा स्मरण केलं जाईल. तर मंदोदरी, तिचं नाव जे आहे मंदोदरी, मंद उदरी, जिथं तिचं पोट जे आहे, उदर हे सौम्य आहे, जे आपल्या पोटामध्ये अनेक अपराध धारण करू शकते, जी सूक्ष्म आंतरिक गुणवृद्धी करण्यामध्ये स्वतः व्यस्त होते. इकडे दुंदुभी आणि मायावी हे आपल्या शारीरिक बळावर, या भौतिक स्तरावर ते अ, स्वतःला श्रेष्ठत्व प्राप्त करू इच्छित होते. आणि इकडे मंदोदरी मात्र आपल्यातले जे सूक्ष्म गुण आहेत, जे अ, अ, ज्या सूक्ष्म गुण आपल्यामध्ये, जे आपल्याला भगवंताकडे नेण्यासाठी मदत करतील, अशा गुणांची ती अ, वृद्धी करते आहे. आणि एक दिवस बघता बघता ही कन्या मोठी होते, ती वयात येते आणि ज्यावेळेस ती लग्नाच्या वयात आली, विवाह संस्काराच्या वयात आली, लंकेश्वर रावण तिथे पोहोचला. रावण आणि मयासुर यांची भेट झाली आणि रावणाला अगोदरच या गोष्टी कळाल्या होत्या की त्याला मंदोदरीला प्राप्त करायचं आहे. आणि जेव्हा रावणाने ती मागणी घातली, मयासूर नाही म्हणू शकला नाही. ही बातमी जेव्हा हेमाला कळाली, तिच्या आईला कळाली, तिला कळालं की मी मंदोदरीला असे संस्कार दिलेले आहे की कुठल्याही स्थितीमध्ये ती आपल्या स्वतःला स्थिर ठेवू शकते. पण जेव्हा लंकेश्वर रावणाबरोबर हिचा विवाह होतो आहे, तेव्हा हेमाला कळालं की तिच्या जीवनात येणाऱ्या अनेक गोष्टींबरोबर तिला तडजोड करावी लागणार आहे. तिचे जे संस्कार आहेत आणि तिच्या जीवनात येणारे जे प्रसंग आहे, याच्यामध्ये अनेक वेळेस तिला अ, भरपूर तडजोड करावी लागणार आहे. तिच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या संघर्षासाठी आता तिला मी तयार केलेलं आहे. तर हेमा आणि मयासूर यांच्या जीवनामध्ये मात्र आता अनेक विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या. तर जीवनात कधी-कधी योजनेनुसार स्थिती, दृश्य, परिस्थिती जेव्हा बदलते, तर आपण ड्रामा म्हणतो. जेव्हा आपण स्टेज उभा केलाय आणि कुठले पात्र कधी जाणार आहे, स्क्रिप्ट ठरलेली आहे आणि स्क्रिप्टनुसार जेव्हा नाटकाचे पात्र जातात, त्याच्यानुसार पडदे बदलतात. आपल्या दिग्दर्शक जो आहे, त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी तिथे होतायत.
त्याला म्हणतात नाटक, ड्रामा. परंतु स्थिती योजनेनुसार न बदलता हाताबाहेर होते, त्याला जीवनाचा ड्रामा म्हणतात. काय? आपल्या योजनेनुसार जेव्हा स्थिती बदलते, पात्र बदलते, पडदा बदलतो, तेव्हा त्याला ड्रामा म्हणतात. आपण योजना केलेल्यानुसार. पण जेव्हा स्थिती ही योजनेनुसार न बदलता हाताबाहेर जाऊन जेव्हा बदलते, त्याला जीवनाचा ड्रामा म्हणतात. आणि आपण ह्या जीवनामध्ये प्रत्येकजण वैयक्तिक ड्रामामध्ये दिग्दर्शक जे आहे आपण नाहीये. आपले दिग्दर्शक जीवनामध्ये आपल्याला पाठवलेलं आहे. पण जशा हे जे धागेदोरे असतात, या सर्व सूत्रांचे ते वरून आपले पूर्वकर्म आहेत, परिस्थिती आहे, अनेक दैव आहे, हे सगळ्या ह्याच्यापासून पासून सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडतायत. आणि एक दिवस अचानक हा मयासूर हेमा आपल्या महलमध्ये असताना इंद्र तेथे आला. इंद्राने मयासुराची स्तुतिगान करायला चालू केलं, की मयासूर, तू इतका नावलौकिक प्राप्त केलाय. तुझ्या जीवनामध्ये तुझे हे कर्तव्य आहेस, जे स्थापत्य वास्तू ज्ञान तुझ्याकडे आहे, वास्तुकला तुझ्याकडे आहे, इतकं सुंदर आहे की कुणी तुझा हात धरू शकत नाही. आणि मग जसं इंद्र वर्णन करू लागला कशाचं, ह्या मयासुराच्या वास्तुकलेचं, वास्तुज्ञानाचं, स्थापत्य ज्ञानाचं, तसंच मयासुराचा गर्व वाढतो आहे. इंद्राने जेव्हा बघितलं की हा गर्वित होतो आहे, खूप जास्त अतिप्रसन्न होतो आहे, इंद्राचा चेहरा बदलला. तो म्हणाला की देवतांचे शिल्पकार हे विश्वकर्मा आहेत आणि माझ्या नजरेमध्ये विश्वकर्मा हीच सर्वश्रेष्ठ स्थापत्य कलेमध्ये सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे तू त्यांची बरोबरी करू शकत नाही किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. त्यामुळे तू जर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर तुला ह्या जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणून ह्या इंद्राने सरळ मयासुरावर वज्र फेकलं आणि बघता बघता मयासुर तिथे मृत झाला, त्याचा वध झाला. आणि हेमाच्या जीवनामध्ये तो भयंकर आक्रोश, तिथे भयंकर तिथे दुःख, की तिच्या जे दुःखाची जी तीव्रता होती ते तिन्ही लोक पार करून पोहोचत होते. इतका भयंकर तीव्र आक्रोश. आणि मग सर्वात पारडे जे आहेत बदलू लागले. एक दिवस त्याचा जो मोठा पुत्र आहे दुंदुभी, हा समुद्रावर गेला आणि समुद्राच्या लाटा अचानक इतक्या भयंकर आपला किनारा सोडून कितीतरी योजन त्या लाटा बाहेर पडतायत. हा लाटा ज्या उसळत आहेत, त्या लाटांबरोबर अनेक प्राणी जे आहेत, जलचर प्राणी, हे बाहेर फेकले जात आहेत. आणि बाहेरून जेव्हा त्या लाटाबरोबर ते प्राणी बाहेर जात आहेत, जलचर प्राणी, ते उंच झाडांना त्या फांद्यांना अडकतायत. लाट परत आल्यावर ते प्राणी तिथं लटकून पडतायत. आणि असा ह्या उंच उंच सुनामी आल्यासारख्या लाटा उसळतायत. तर नक्की हा का गोंधळ होतोय, हे लोकांना कळत नाहीये. अशा स्थितीमध्ये त्यावेळेस समुद्र देवता बाहेर येते आणि दुंदुभीला हा दुंदुभी जो इतका भयंकर दिसत होता की त्याची शिंग जे आहेत, 2 शिंग जे आहेत त्याचे पूर्ण चंद्राला स्पर्श करतायत. त्याची शेपटी जी आहे ही आकाशाला, जे ढग आहेत त्या ढगांना विस्कळीत करते आहे.
आणि अशा स्थितीमध्ये हा दुंदुभी प्रतिस्पर्धी शोधतोय. त्याचं काळभोर असं शरीर आहे आणि त्याचे लाल भडक तांब्यासारखे लालसर डोळे आहेत आणि क्रोध जे आहे, तर नाकपड्यातून असा जेव्हा श्वास बाहेर पडतोय, तर श्वास एकदम तिथे अशा गरम वाफा बाहेर पडतायत आणि पाय जमिनीवर तो जेव्हा आपटतो, पळतो आहे, असं वाटतं की भूकंप होतोय, धरणीकंप होतोय. आणि बघता बघता तो शोधतोय की मला युद्ध करण्यासाठी कोणतरी शूरवीर योद्धा पाहिजे. प्रतिस्पर्धी शोधतोय आणि समुद्रामध्ये इतका काहूर चाललेला आहे तिथे, धुमाकूळ चाललेला आहे. तर शेवटी हा त्याचा धुमाकूळ बघून समुद्र देवता बाहेर येतात. त्यांना भाग पडलं आणि ते म्हणाले, "हे शक्तिशाली दुंदुभी, तुला जे पाहिजे मी देऊ शकणार नाही. कारण मी वृद्ध आहे." वरुण देव जे मी वृद्ध आहे. त्यामुळे मी तुझ्यावर युद्ध करू शकत नाही. पण तुला जर खरंच युद्ध करायचं असेल तर तू हिमवन जो हिमालयाचा पर्वतांचा राजा आहे, त्याच्याकडे जातो. शक्तिशाली आहे, तो तुझ्यावर युद्ध करेल. आणि हा असा मोठमोठ्या पावलाने धरणीकंप करत हिमालयाकडे पोहोचतो. आणि हिमालयामध्ये जेव्हा तो डोंगरांना धडक दे, तिथे जे शिखर होते त्यांना धडक द्यायची, शिखर पाडायचे. कारण की एक लक्ष आकर्षित करण्यासाठी हा सर्वात मोठा उपाय असतो. काय? काहीतरी नासधूस करायची, लगेच लक्ष केंद्रित केलं जातं. समाजामध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेस काही लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी समाजामध्ये काही नुकसान केलं जातं. क्रूरता असते. परंतु लक्ष केंद्रित करण्यासाठी कधी-कधी नासधूस केली जाते. हा जो दुंदुभी आहे, तो शिखर तोडतोय आणि वृक्ष तोडतो आहे. हिमवून जेव्हा पर्वतांचे राजा हे बाहेर येतात आणि दुंदुभी सांगते, "माझ्यावर युद्ध कर." हिमवून सांगतात, की "मी काही महान योद्धा नाहीये किंवा तुझ्या इतका शक्तिशाली नाहीये. मी एक आश्रयदाता आहे." अनेक ऋषीमुनी, अनेक साधुगण जे आहेत, हिमालयामध्ये माझ्या आश्रयामध्ये येऊन तपस्या करतायत. त्यांना आश्रय देणं माझं कर्तव्य आहे. आणि तुझ्याबरोबर युद्ध करून, तुझ्यासमोर माझं शक्ती प्रदर्शन करून, मी जर असं करायला गेलो, तर त्यांच्या तपस्येमध्ये व्यत्यय येईल. त्यांची तपस्या भंग होईल आणि मी कधीच करू शकणार नाही. त्यांच्या जे जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी आले आहेत, भगवत प्राप्ती करण्यासाठी आलेले आहेत, त्यांना अ, मदत करणं, सहाय्य करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी तुझ्याबरोबर युद्ध करू शकत नाही. अशा प्रकारे म्हणून हिमवन युद्ध करण्यास नकार दिला. पण त्यांनी सांगितलं, की तुला जर खरंच युद्ध करायचं असेल, तर तू भगवान शिवांकडे जा. पण भगवान शिव जे आहेत हे संहार करण्याचे देवता आहेत. ब्रह्माजी सृष्टी करतात, विष्णू पालन करतात आणि शिव हे येतात. आणि आजपर्यंत त्यांना कधीच कोणी युद्धामध्ये हरू शकलेलं नाहीये. आणि जेव्हा हा दुंदुभी शिवांकडे पोहोचला, शिवजीही शांत होते. त्यांनी लक्ष दिलं नाही. की त्यांना माहित होते की याचा मृत्यू कुणाकडे आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं, तुला जर एवढीच युद्ध करण्याची खुमखुमी असेल, एवढं जर तुझ्यामध्ये जर युद्ध करण्यासाठी अ, इच्छा निर्माण झाली असेल, तर तू स्वर्गाचा राजा इंद्राकडे जा. आता प्रत्येक ठिकाणी हा एकाकडून दुसरीकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे असा तो खेचला जातोय.
आणि त्यावेळेस इंद्राने आपली, जेव्हा तो इंद्राकडे पोहोचला स्वर्गाकडे, तर काही मिनिटांमध्ये स्वर्गाचं वातावरण त्याने अस्ताव्यस्त करून टाकलं. आणि इंद्राने शेवटी सांगितलं की मी पण युद्ध करू इच्छित नाही. मलाही मीही तुझ्याबरोबर युद्ध करण्याचा माझ्याकडे शक्ती नाहीये. मी असाही आहे. पण इंद्राने सांगितलं की इकडे तिकडे तू वेळ घालू नकोस. तुझा मृत्यू हा माझा मुलगा वाली, जो वानरराज आहे किष्किंधामध्ये, त्याच्याकडून होणार आहे. त्यामुळे तू तिथे जा. वाली हा जगात सर्वश्रेष्ठ योद्धा आहे आणि तुझा मृत्यू त्याच्या पायाशी आहे. तर इथे हा स्वतःमध्ये एवढा त्याच्यामध्ये एक गर्व निर्माण झाला होता, एवढा शक्तीचा त्याला मद निर्माण झाला होता, की जेव्हा त्याच्या शक्तीला कोणी आव्हान केलं की तुझा मृत्यू वालीच्या पायाशी आहे, त्यासाठी खूप मोठा तो अपमान होता, भयंकर अपमान होता. आणि तितक्या द्वेषाने क्रोधाने तो वालीकडे पोहोचतोय. तर जीवनामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात की जीवन शांत असतं तेव्हा व्यक्ती आव्हान शोधत असतो, आणि जेव्हा जीवनामध्ये आव्हान येतात तेव्हा तो शांती शोधत असतो. नाही, जेव्हा जीवनात एकदम शांत असतं, लॉकडाऊन आहे, शांत आहे, काहीतरी करावं असं वाटतंय, कधी बाहेर पडतो, कधी वाटतं आव्हान पाहिजे. आता शांती दिली आहे, आता आव्हान काहीतरी पाहिजे. आणि जेव्हा एकदम सीझन येतो तेव्हा आपण म्हणतात रे थोडं मला शांतीने जगू दे. ही माणसाची स्थिती आहे. तिथे वाली आपल्या महलमध्ये आहे, स्त्रियांबरोबर बसलेला आहे. तिथे नशापान चाललेला आहे, कारण की शेवटी ते किष्किंधा जे कृती आहे ती तशीच आहे. शेवटी वानर आहेत, वानर. तर हा नशेमध्ये धुंद असताना दुंदुभी तिथे आक्रमण करतो. आणि तो फक्त जाऊन तिथं आवाज देत नाही, सर्वप्रथम काय करतो, वालीमध्ये जास्त क्रोध निर्माण व्हावा, जास्त चेव निर्माण व्हावा, त्याच्यामध्ये युद्धाची भावना निर्माण व्हावी, म्हणून तो काय करतो, वालीच्या महलाचा नासधूस करायला चालू करतो. आणि वाली नष्ट आहे. तर जेव्हा बाहेर येऊन बघतो की कोण आहे, का आरडाओरडा चाललाय, आणि सैन्य येऊन सांगतं की अशी अशी स्थिती आहे, की कोणीतरी दानव आलेला आहे, असुर आलेला आहे. तर वाली बाहेर येतो आणि जेव्हा दुंदुबीला बघतो, तर तो त्याला सांगतो की तुला माझ्या महलाचं नुकसान केल्यानंतरही तुझं जीवन, तुला जर मूल्य असेल तुझ्या जीवनाचं काही तुला, तर तू निघून जा, तू इथून सोडून दे. आणि अशा प्रकारे तू जर इथून निघून गेला तर मी सोडून देईल, त्याच्याबद्दल काही मानणारही नाही. आणि असं असताना शेवटी दुंदुभी आता परत त्याचा क्रोध वाढवण्यासाठी, वालीचा क्रोध वाढवण्यासाठी त्याला एक रात्र सांगतो की मी तुला सोडून देतो, तू नशेमध्ये आहेस, स्त्रियांबरोबर आहेस, मजा कर. मला माहित आहे कोणी नशेमध्ये असेल, असावध माणूस असेल, वेडा असेल किंवा हरलेला असेल, निशस्त्र असेल, दुर्बल माणूस असेल, यांना मारणं अधर्म आहे.
चुकीचं आहे. तू मी तुला सोडून देतो. उद्या सकाळी येतो आणि आपण उद्या सकाळी युद्ध करूया. मात्र उद्या जेव्हा तू युद्ध करण्यासाठी येशील, तेव्हा तुझा कोण वारस आहे त्याला त्याचा राज्याभिषेक करण्याची तयारी करू नये. कारण उद्या माझ्याबरोबर युद्ध केल्यानंतर तू परत जाणार नाहीयेस. वालीला एवढा क्रोध आला, की त्याने सरळ आपल्या महालमध्ये गेला आणि जो हिऱ्याचा हार होता, तो घातला. त्याच्यामध्ये लॉकेट होतं आणि दोघांमध्ये घमासाम युद्ध झालं आणि हा जो दुंदुभी होता, त्याने वालीला शिंगावर घेतला आणि जोरात वर फेकलं. वालीही लगेच त्याने स्वतःला सावरलं आणि परत दुमदुभीच्या दिशेने जेव्हा तो धावू लागला, दुमदुभीची नजर त्याच्या जे एकदम तेजपुंज असं जे लॉकेट होतं गळ्यातलं, त्याच्यावर पडली. जशी ती नजर त्याच्यावर पडली, इकडे दुमदुभीची शक्ती कमी झाल्यासारखे वाटू लागले. त्याला आपल्यामध्येच अशक्तपणा वाटू लागला आणि तेवढ्यात वाली आला आणि त्याच्या तीव्र असा मस्तकावर मुष्टी प्रहार केला आणि तो चक्रान खाली पडला आणि वालीने त्याला शिंगाना पकडलं आणि आकाशामध्ये उडवून घर फिरवलं आणि इतक्या वेगाने त्याला फेकलं की तो जवळजवळ किष्किंधाच्या सीमेवर जाऊन आदळला. त्याला चक्कर आली आणि अशा स्थितीमध्ये परत तो उठला आणि परत दोघांमध्ये घमासाम युद्ध झालं. वालीला माहित होतं की हा इतका शक्तिशाली नाहीये, तरी पण याला मारण्यासाठी मला एवढा उशीर का लागतोय? आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की मी येथे वेळ जो आहे याच्याकडे लक्ष दिलं नाही. रात्रीची वेळ आहे, की असुर दानव यांची शक्ती वाढते. तेव्हा वालीने दोन्ही शिंगांना वाल दुमदुभीला पकडलं आणि परत आकाशामध्ये फेकून इतक्या गर त्याने फिरवलं की तो रक्त ओकू लागला. त्याला चक्कर येऊ लागले. त्याचे आकाशामध्ये असतानाच हाडं जे आहेत, फासळ्या जे आहेत, त्याच्या खरखर वाजू लागल्या आणि त्याने इतक्या वेगाने घर फिरत इतक्या वेगाने त्या म्हशीच्या रूपामध्ये, रेड्याच्या रूपामध्ये आणला. जो असुर होता दुंदुभी, इतक्या वेगाने त्याला फेकलं की सरळ तो किष्किंधाच्या पलीकडे जाऊन ऋष्यमुख पर्वताजवळ पायथ्याशी पडला. पण दुर्भाग्य असं वालीचं की तो असुर जेथे मातंग ऋषींचा आश्रम होता ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी, त्या ऋष्यमुख ऋषींच्या आश्रमाच्या दरवाजासमोर पडला. इतकं भयंकर त्याचं ते मोठं आकार होता की ते सर्व रक्ताच्या चिळकांड्या, त्याच्या मांसाचे तुकडे सगळं ते आश्रमच्या भिंतींवर, ऋषींवर, आजूबाजूला सगळीकडे ते पडले. कारण तो फिरवत जेव्हा त्या दुंदुभीला वाली फिरवत होता, इतक्या वेगाने फिरत होता की जे महलाच्या भिंती होत्या, जे पर्वतांचे खडक होते, शिळा होत्या, त्यांच्यावर ह्या दुंदुभीच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. तर जिथं हा पडला असेल, तिथे किती भयानक ते दृश्य असेल. आणि बघता जेव्हा यांनी मातंग ऋषीने बघितलं, ते खूप घृणास्पद होतं, की मांसाचे तुकडे उडतायत, रक्ताच्या चिळकांड्या उडतायत आणि पवित्र जिथे ऋषीमुनी तपस्या करतायत, ध्यान करतायत, अशा ठिकाणी हे पडलेलं आहे. मातंग ऋषींनी त्यांना शाप दिला. ज्याने कोणी हे गृहीत कार्य केलं असेल, तो ह्या ऋष्यमुख पर्वताच्या एक योजन भागामध्ये जर कधी आला,
तर त्याच्या मस्तकाच्या हजारो तुकडे होतील, ठिकऱ्या होतील. तर जेव्हा हा शाप त्यांनी उद्गारला, तर आकाशामध्ये उल्कापात होऊ लागला. मोठमोठे शिळा जे आहे डोंगरावरून खाली कोसळू लागल्या. भूकंप झाल्यासारखा वाटू लागला. सगळे जे वानर होते सर्व इकडे तिकडे धावत पळतायत. आणि जेव्हा मातंग ऋषींच्या जवळ पोहोचले त्यांना कळालं की ही शाप जो आहे दुसऱ्या तिसऱ्या कुणासाठी नसून हा शाप आपला जो राजा आहे त्याच्यासाठी देण्यात आलेला आहे. तेव्हा जीवन हे आपण बघतो की जीवन हे फक्त जिंकणे की हरण्याचा खेळ नाहीये. तर जीवन हे शिकवते की एकदा एक वेळी जर कोणी शक्तिशाली असलेला असेल तर दुसऱ्यांदा तो शक्तिशाली असेलच असं नाही. प्रत्येक वेळेस गेममध्ये, प्रत्येक वेळेस खेळामध्ये आपण जिंकूच असं नाहीये. खेळामध्ये तो हरू पण शकतो, जिंकू पण शकतो. कायम एकच व्यक्ती तो बरोबरच असेल असं नाही आणि प्रत्येक वेळेस एक व्यक्ती चुकतच असेल असं नाहीये. जसं हा जो शाप जो दिला गेला, जो कोणी ह्या ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी एक योजनपर्यंत येईल, जो कोणी ज्याने कोणी हे कार्य केलं असेल भयानक, त्या असुराला मारून आश्रमावर फेकलंय, तर त्याला ह्या शाप लागेल. परिणाम काय झाला? जसं जी खारुताई असते, दरवर्षी ती हजारो झाडं लावते. का? कारण अगोदरचं फळ तिने कुठं बुजलंय ती विसरते. ती स्मरणशक्ती खूप कमी असते खारुताईची. तर अगोदरचं फळ कुठे बुजलंय ती विसरते आणि त्याच्यामुळे ते शोधण्यामध्ये ते प्रत्येक ठिकाणी फळं लावत जाते. त्या प्रत्येक ठिकाणी अगोदरची बी कुठे ठेवली आहे ती विसरल्यामुळे प्रत्येक वेळेस ती नवीन नवीन बी नवीन ठिकाणी ठेवत जाते आणि अशा प्रकारे हजारो झाडं ती दरवर्षी लावते. तसं या जगात स्वतंत्रतेच्या या जगात एखाद्याचा कमीपणा, दोष दुसऱ्यासाठी स्रोत बनतो. खरं तर तिचा तो कमीपणा आहे, पण त्याच्यातून अनेक झाडं लावली जातात. तसं एखाद्याचा कमीपणा, एखाद्याचा दोष, एखाद्याकडून काही चुकलंय, तो दुसऱ्यासाठी स्रोत बनतो. तसं इथे वालीला शाप मिळाला. काय? ऋष्यमुख पर्वताच्या 1 योजन भागापर्यंत तो येऊ शकत नाही. पण तो शाप जो आहे सुग्रीवसाठी वर बनला. कारण जेव्हा वाली सुग्रीवच्या मागे लागला त्याला मारण्यासाठी, तेव्हा सुग्रीव त्याला कळालं की ह्या ठिकाणी हे येऊ शकत नाही. वाली येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सुग्रीवने ऋष्यमुख पर्वत आपलं आश्रयस्थान बनवलं. तर श्रीराम जेव्हा हे ऐकतात की दुमदुभीला कशा प्रकारे वालीने मारलं, कसं वालीमध्ये ती शक्ती होती, शौर्य होतं आणि मातंग ऋषींचा शापही होता. पण श्रीरामना वाटतंय की अजूनही काही कारण आहे का, की ज्यामुळे वालीला मारावं लागेल. ते एवढंच कारण जे आहे परिपूर्ण वाटत नाहीये. तर श्रीराम परत सुग्रीवला विचारतात आणि काही खास करून तुला जे हद्दपार करण्यात आलं, तुझ्या जीवनामध्ये एवढं जे संकट ओढवलं याचं मूळ कारण काय? नक्की काय झालं होतं ज्याच्यामुळे तुला हद्दपार करण्यात आलं? आणि क्षत्रियासाठी क्रोध योग्य, परंतु तो अयोग्य कारणासाठी तो अधर्म आहे. मी एक क्षत्रिय आहे श्रीराम सांगतात आणि क्रोधामध्ये येऊन जर मी वालीला मारलं पण नंतर कळालं की तो वाली चुकीचा नव्हता.
त्यामुळे मला हे स्पष्ट करावं लागेल की नक्की इथे कुणाची चूक आहे. जर तुझी चूक असेल सुग्रीवची, तर मी वालीबरोबर जाईल आणि तिथे संधी करेल, त्याला समजावेल, त्याला योग्य मार्गदर्शन करेल आणि तुला क्षमा करायला लावेल. पण तिचं वालीची चूक असेल, मग तिथे त्याला दंड पण देता येईल. तशा प्रकारे तर अनेकांना वाटतं समाजामध्ये, खास करून जे लीडर पोझिशनला असतात, तर बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं की लीडर म्हणजे तो विस्फोटक मुंगीप्रमाणे असला पाहिजे, की थोडा काही धोका आला, थोडा काही धोका दिसला, लगेच तो विस्फोट झाला पाहिजे. तो लगेच काहीतरी निर्णय घेऊन मोकळा झाला पाहिजे. पण योग्य लीडर म्हणजे जो निर्णय घेण्या अगोदर परिस्थिती, विषय ऐकतो, समजतो, निर्णय घेण्या अगोदर विषयाची मुद्देसूद माहिती काढतो. एक विस्फोटक लीडर यासाठी महत्वाची सूचना आहे. कधी कधी काही जणांची सवय असते की पटकन बोलणं, पटकन काहीतरी तिथे जजमेंट देऊन टाकणं, पटकन काहीतरी निर्णय देऊन टाकणं, एखादा प्रसंग घडला, पटकन त्याच्याबद्दल वाच्यता करून टाकणं. परंतु येथे आपण श्री रामचंद्र हे एक गोष्ट करण्या अगोदर कितीतरी त्याची चर्चा करतायत, विचारपूस करताय, ही योग्य आहे का, हे अयोग्य आहे का. जरी संधी झालेली आहे, जिथे वारलीचं मारायचं ठरलेलं आहे, तरी पण चर्चा, विचार विमर्श आहेत चाललेले आहेत. आणि जसं उंटाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की उंटाच्या डोळ्यामध्ये गरम वाळू जाऊ नये म्हणून त्याच्यावर 3 प्रकारच्या पापण्या असतात. गरम वाफ जाऊ नये, गरम वाळू जाऊ नये म्हणून उंटाच्या डोळ्यावर एक पारदर्शक पापणी असते आणि दुसऱ्या 2 पापण्या असतात. तसंच त्या प्रकारे लीडरलाही कोणत्याही निर्णयाला पोहोचण्या अगोदर त्याचे दृश्य अदृश्य परिणाम होण्या अगोदर विवेकाने विचार केला पाहिजे, की जे मी आता निर्णय घेतो आहे, जे मी वागतो आहे, याचा परिणाम हा काय होणार आहे. त्या विचार विमर्श करून की त्याच्याबद्दल विवेकाने विचार करूनच तो निर्णय घेतला पाहिजे. ते रामायण जे आहे, ही एक लीडरसाठी, एका व्यक्तीसाठी जीवन शैलीमध्ये कसं त्याने व्यवहार करावा, सुंदर उदाहरण आहे. दुंदुभी आणि मायावी दोघांनाही माहित होतं. आता दुंदुभीचा इथे वध झालाय. आता त्याचा भाऊ मायावी, त्याला जेव्हा कळालं की वालीने माझ्या भावाला चा वध केलाय, तो एका म्हशीच्या रूपामध्ये, रेड्याच्या रूपामध्ये येऊन भयंकर तिथे, जो कोणी देवताही त्याला काही करू शकत नव्हते, अशा व्यक्तीला, अशा राक्षसाला वालीने मारलाय. तो मायावी खूप क्रोधित झाला आणि तोही बराबर संध्याकाळीच किष्किंधामध्ये आला. त्या दोघांना माहित होतं की वाली हा जो नशेमध्ये असतो, स्त्रियांबरोबर असतो, अशा वेळेस त्याला अटॅक करणं, जे आक्रमण करणं खूप सोपं आहे. आणि मायावीने किष्किंधावर आक्रमण केलं. आता भावाचा वध वालीने केलाय, एक कारण होतं वालीला मारण्यासाठी, वालीबरोबर युद्ध करण्यासाठी. आणि 2 महत्वाचे कारण होते का मायावी, दुंदुभीचा भाऊ, तिथे आला होता. का तर वाली हा इंद्राचा पुत्र होता आणि मायावीचे जे वडील होते मयासूर, त्यांना कुणी मारलं होतं? इंद्राने मारलं होतं. म्हणून आपल्या पित्याचाही बदला घ्यायचा होता वालीकडून, का ते वालीच्या वडिलांनी इंद्राने मारलं होतं. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं अनेक कारण होतं.
की हा जो मायावी ज्या स्त्रीवर तो आकर्षित होता, ज्या मुलीवर तो आकर्षित होता, वालीही त्याच मुलीवर आकर्षित होता. आणि परिणाम काय झाला? येथे हा मायावी जेव्हा तिथे किष्किंधामध्ये आला, ज्या मुलीची तो अपेक्षा करत होता, की त्याच्या आलिंगनामध्ये असेल, त्याच्याबरोबर ती फिरेल, आनंद लुटेल, ती मुलगी जी आहे, ही जेव्हा याच्या आलिंगनामध्ये जेव्हा त्याने बघितलं, तर मायावीची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याने वालीला संपवायचं ठरवलं. त्या स्त्रीपासून अनासक्त व्हायचा विचार त्याच्या मनात आला नाही. एखादी गोष्ट आपल्याला फसवते आहे, एखादी गोष्ट आपल्याला आपल्या हाताच्या बाहेर आहे, त्याच्यापासून अनासक्त होणं, तो विचार न करता याच्या मनामध्ये काय विचार येतो, की वालीला मला संपवायचं आहे. आणि मग दोघांमध्ये शाब्दिक युद्ध झालं आणि नंतर वाली बाहेर आला. सुग्रीवही त्याच्या मागे आला आणि तो सरळ पर्वताच्या दिशेने इतक्या वेगाने तो पळतो आहे, की वाली आणि सुग्रीव दोघे त्यांच्या मागे चाललेले आहेत. आणि पुढे तो सरळ जंगलामधून, दऱ्याखोऱ्यामधनं तो पळतोय आणि बराबर हे वाली आणि सुग्रीव दोघी त्याच्या मागे आहेत. आणि असुर त्याने ओळखलं, की वालीला मला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण की 2 हात युद्ध करणं वालीबरोबर शक्य होणार नाही. कारण की वाली खूप शक्तिशाली आहे. पण त्याला अशा ठिकाणी घेऊन जायचं आहे, की जो त्याचा तेज कमी होईल, शक्ती कमी होईल. आणि तेव्हा हा जो वाली आहे, तो सुग्रीवला सांगतो, की हा मायावी आता इथे त्या गुफेमध्ये शिरलेला आहे. तर दोघे त्या गुफेमध्ये गेले. बरेच आत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की गुफा खोल आत आहे. तर वालीने सांगितलं, की सुग्रीव तू इथेच थांब. कारण की वालीचा एक स्वभाव होता, की तो प्रत्येक युद्ध एकटाच करायचा. कधी तो कुणाला बरोबर घेऊन जात नव्हता. का? कारण की वालीची सवय होती, की जे काही युद्ध होईल, जे काही कार्य होईल, त्याचा लाभ, त्याचं श्रेय मला एकट्याला मिळाला पाहिजे. मला एकट्याला त्याचा लाभ प्राप्त झाला पाहिजे. त्यामुळे तो कधी कुणाला बरोबर घेऊन जात नव्हता. सुग्रीवला कळालं की याचा हा सवय आहे, त्याचा स्वभाव आहे. म्हणून वाली त्याला सांगतो, "तू इथेच थांब आणि मी लगेच परत येतो याचा वध करून. एकदा कदाचित मी परत आलोच नाही आणि दोघांमध्ये युद्ध झालंच, तर कशावरून कळेल? युद्धात मध्ये जेव्हा रक्तपात होईल, रक्ताचा लोट येईल, इथे पाठ येईल, त्याच्यावरून तुला कळेल की रक्त कुणाचं आहे. जेव्हा सफेद रक्ताचा पाठ येईल, समजायचं की हे मायावीचं रक्त आहे. आणि लाल रक्ताचा पाठ जेव्हा येईल, तेव्हा समजायचं की हे मी तिथे संपलो आहे. आणि जेव्हा लाल रक्त तुला दिसेल, की वाली संपलाय समज, तेव्हा तू गुफेतनं बाहेर पड आणि गुफेच्या तोंडावर मोठ्या शिळा ठेवून दे. जेणेकरून हे असुर येऊन परत तिथे काही किष्किंधामध्ये कोणाला त्रास देणार नाही. तर ते असुर येऊ नये म्हणून त्यांनी खूप अ, शिळाची व्यवस्था करा असं सुरीला जेव्हा सांगितलं. पण 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं. वाली परत येत नाही. नक्की हे काय आहे? का वाली परत येत नाहीये? आणि झालं काय होतं?
की वाली हा आत आत गेला होता आणि ही जी गुफा जी निर्माण केली होती, ही गुफा पार पाताळापर्यंत पोहोचत होती. तर वाली खाली जाऊन त्याने सर्व त्याचे जे मित्र होते, मायावीचे जे परिवार संबंधी होते, सर्वांचा वध करून जेव्हा तो परत येणार, पण इतका काही तिथे रक्ताचा पाट आला, त्या रक्ताच्या पाटमध्ये सुग्रीव गोंधळून गेला. कारण की 1 वर्ष तो वाट बघत होता. त्या 1 वर्षामध्ये तो विसरला होता, की नक्की कुठलं रक्त सांगितलं होतं. सफेद रक्त की सफेद रंगाचं किंवा लाल रंगाचं त्याला ते विसर पडला. आणि हे आता वालीलाच इतके वर्ष झालं म्हणजे नक्कीच वालीची शक्ती कमी पडली असेल आणि वालीचाच वध झाला असेल. आता हे असुर नक्कीच येतील आणि माझ्यावर आक्रमण करतील, किष्किंधावर आक्रमण करतील, सर्वांना हरवून टाकतील. असं त्या भीतीने सुग्रीव बाहेर पळाला. त्याला येणंही कठीण होतं. इतका तो लोट त्याच्या मागे रक्तात आलेला होता. आणि त्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये येऊन सुग्रीवने ते असुर येऊ नये म्हणून काय केलं, सर्व तेथे अ, पूर्ण शिळा जी आहे, ती गुफेच्या दरवाज्यावर झाकून टाकली आणि परिणाम तो परत आला. इकडे किष्किंधामध्ये सर्व वाट बघत होते. वाली परत आला नाही, आपला राजा परत आला. सर्व दुःखी कष्टी झाले. सगळं झालेली सगळी हकीकत सांगितली. मी 1 वर्ष वाट बघितलो, पण शेवटी वालीचा वध झाला. सगळा रक्ताचा पाट आला आणि सांगितल्याप्रमाणे वालीने सांगितल्याप्रमाणे मी शिळा ठेवली आणि परत आलो. तर नाविलाजाने जरी सुग्रीवची इच्छा नव्हती, तरी पण मंत्रीगणांच्या सूचनेनुसार त्याला राजाचं पद घ्यावं लागलं. त्यांनी राज्याभिषेक केला. तर सुग्रीव राजा बनला आणि कारण की अंगद खूप लहान आहे आणि लोकही आता नवीन राजा आहे, खुश आहेत, व्यवस्थित आहेत. पण अचानक एक दिवस सुग्रीव राजसिंहासनावर बसला असताना सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. काय झालं? वाली आला. अचानक आणि तो वालीला बघून सर्वांना मिश्र भावना आहेत. अरे, आम्ही तर ऐकलं होतं त्याचा वध झालाय आणि सुग्रीवला एकदम आश्चर्य झालं. अक्षरशः धक्का बसला. कसं काय शक्य आहे? की इतके 1 वर्ष वाली आला नव्हता. एवढं तिथे गुफेमध्ये राहणं शक्य नव्हतं. नक्कीच असुर वालीचा वध करून पुढे गेला असेल, असं म्हणून मी परत निघून आलो. पण इथे वाली कुठलीही गोष्ट ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हता. इतका तो क्रोधित झाला होता. त्याने सुग्रीवचा अपमान केला आणि क्रोधाने तो लालबुंद झालेला आहे. सर्वांसमक्ष की सुग्रीव कसा कपटी आहे, लोभी आहे. त्याने राज्य बळकावण्यासाठी युक्ती केली आणि मला गुफेमध्ये अडकून टाकलं. आता शिळा टाकण्याचं त्याने सांगितलं होतं वालीने. पण तरीही तो म्हणतो की याने जबरदस्ती ते शिळा ठेवली जेणेकरून मी बाहेर येऊ शकणार नाही. आणि अशा स्थितीमध्ये सुग्रीवला लाथा-बुक्क्या मारून त्याला सांगण्यात आलं, "फक्त तुझ्या अंगावरचे जेवढे कपडे आहे, तुझा श्वास आहे, त्याच्याबरोबर तुला हद्दपार केलं जात आहे." त्याने शेवटची आपल्या पत्नीबरोबर एक भेट करण्याची इच्छा केली, तेही त्याला करण्यासाठी मनाई करण्यात आली. इतकं अपमानित करून सुग्रीवला पाठवण्यात आलं आणि परिणाम त्याला वाटलं, की कालांतराने कदाचित हा शांत होईल. कदाचित हा वाली शांत झाल्यावर माझ्या ज्या जीवनावश्यक गरजा आहे, त्या कदाचित मला परत प्राप्त करून दिल्या जातील. पण तसं काही झालं नाही. एवढंच नाही, जे तिथे ऋष्यमुख पर्वतावर वाली कधी येऊ शकत नव्हता. पण तेथेही हा आकाशातून यायचा, हवेमध्ये येऊन तो मला मार द्यायचा. पण तेव्हाच हनुमानजी होते म्हणून तिथे मी वाचलो. तर इथे आपण बघतो प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. एक
जसं आरशाच्या दोन बाजू असल्या, ज्या बाजूने आपण उभे राहू त्या बाजूने वेगळे अपूर्ण स्वरूप आपल्याला खरं वाटतं. सुग्रीव आरशाच्या त्याच्या बाजूला उभा आहे आणि त्याला वाटतं की मी जे विचार करतो आहे, मी जे ठरवलेलं आहे, मनामध्ये जे माझ्या भावना आहेत, ते बरोबर आहे. आणि वालीला वाटतं की मी जे विचार केलेत, माझ्या ज्या भावना आहेत, माझे जे निर्णय आहेत, हे बरोबर आहेत. आणि दोघांमध्ये तिथे मतभेद होत आहेत. तशा प्रकारे सुग्रीव भगवान श्री रामचंद्रांना ही कथा सांगतो. वालीचे शौर्य कसं आहे, त्याची शक्ती किती आहे, किती बलाढ्य आहे. त्याचबरोबर कशा प्रकारे एका भावाला एक एक छोटीशी चूक जी आहे झाली, पण त्याच्या बदल्यामध्ये इतकं भयानक क्रूर त्याच्याबद्दल वागणूक हेही जेव्हा सुग्रीवने श्रीरामांना सांगितलं, तर श्रीराम तेथे आता विचार करतायत की वालीबरोबर कसा व्यवहार करायचा, वालीला कशा प्रकारे योग्य त्याच्या जीवनाला दिशा द्यायची, त्याच्याबद्दल कोणता योग्य निर्णय घ्यायचा, श्रीराम तेथे विचार करतायत. अशा प्रकारे हे किष्किंधा क्षेत्रामध्ये वालीच्या जे राज्य आहे त्याच्यामध्ये धुंदभी आला आणि मग त्याला वालीने त्याचा वध केला. पण त्याचा परिणाम काय झाला, इकडे मातंग ऋषीचा त्याला शाप मिळाला, इकडे मायावीला त्याने मारलं आणि सुग्रीव त्याने शिळा ठेवली. वाली कसा तरी त्याच्यातून बाहेर आला, पण परिणाम काय केला की त्याने सुग्रीवला हद्दपार केला. त्याला पत्नीचाही त्याने हिरावून घेतली, सुग्रीवची पत्नी हिरावून घेतली रोमा, आणि त्याला हाकलून दिलं आणि क्रूरपणे आजपर्यंत त्याच्यावर जो वागणूक देत होता, तर त्याचा परिणाम आता त्याला पुढे भोगावा लागतोय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवान श्री रामचंद्र की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.